नमस्कार. आपल्या सर्वांचे वास्तुशंकरमध्ये स्वागत आहे. आज जे आहे की मी तुम्हाला थोडंसं वास्तू रेमेडीजबद्दल माहिती देणार आहे. जसे की आपले हे डिव्हाइन एनर्जी कार्ड आहे. हे डिव्हाइन एनर्जी कार्ड आपण कशासाठी देतो? डिव्हाइन एनर्जी कार्डवर आपण हे पिरॅमिडचा एक हे टावलं जो गोल्डन टाईप हे आपण लावलेलं आहे आणि याच्या शेवण चक्राचे आपण क्रिस्टल पण लावलेले आहे आणि याच्या पाठीमागे आपला फोटो लावून आपली सही पण करावी लागते आणि जन्मतारखेनुसार आपल्याला याला सेट करावं लागतं. जसं एखाद्या वस्तूमध्ये आपण काही दोष असेल तिथं रेमेडीज करतो, तसं व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार जर काही त्याला अडचण असेल तर त्यांना आपण हे डिव्हाइन कार्ड एनर्जी कार्ड देतो. तसेच जे आहे एक वास्तू हार्मोनी यंत्र याला आपण म्हणतो. वास्तू हार्मोनी यंत्रामध्ये सुद्धा आपण काय केलं, पिरॅमिडचा एक सेंटरला ब्रह्मस्थानामध्ये सर्कल बनवलेला आहे आणि त्यानुसार प्रत्येक दिशाचे जे आहे आपण यंत्र बनवलेले आहे आणि हे यंत्र बनवून हे आपण देवघरात ठेवून आपण ह्या दिशा सेट करून देवघरामध्ये आपण हे ठेवू शकतात. याचे चांगले अप्रतिम रिझल्ट आहे आणि आपण प्रत्येक वस्तूमध्ये देतो. दुसरं जर सांगायचं झालं, जर आजकालच्या ह्या फ्लॅट संस्कृतीमध्ये काय झालं की जर समजा 4 रो असेल, असे 4 रो जर 4 फ्लॅटची सिस्टीम जर असेल एका मजल्यावर, तर काय होतं याच्यामधला एक जो फ्लॅट आहे तो जवळपास 90% ते 80% पॉझिटिव्ह असतो आणि दुसरा जो आहे तो 40 ते 50% पॉझिटिव्ह असतो. पण राहिलेले ज्या 2 साईट आहे त्या मात्र 25%च्या सुद्धा खाली आहे आणि हे मी इतक्या वास्तू व्हिजिटच्या अनुभवातून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतो. जवळपास आज मी 2015 पासून वास्तुशास्त्राची मी प्रॅक्टिस करतो आहे आणि माझे जवळपास सगळे हॅपी कस्टमर आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची म्हणल्यावर हे वास्तू कवच आहे, जे की आपण दरवाज्यावर लावतो बाहेरून. वास्तू कवच याच्यामध्ये काय आहे की गणपती आहे, जसं आपण दरवाज्यावर गणपती लावायचो बघा जुन्या काळामध्ये, आता आपण फडच्या लावतो, तशी ही वास्तूची देवता जी आहे वास्तू कवच म्हणून आपण हे वापरतो. त्याच्यानंतर एक आहे त्यालाच हे म्हणून आपण दुसरं जे यंत्र लावतो गणेश प्रोटेक्टर, हे दरवाजाच्या आतमधून लावावं लागतं. आणि परत तुम्हाला खास विशेष सांगायचं म्हणजे आपण काही ठिकाणी पिरॅमिडचा पण यूज करतो. पिरॅमिड जे आहेत आता हे वेगवेगळ्या प्रकारचे, आतमध्ये 96 पिरॅमिड आहे, वरती हे जवळपास 9 पिरॅमिड आहे आणि त्याच्यावरती परत हा सिंगल पिरॅमिड लावतो. म्हणजे मायक्रोमध्ये मायक्रो आपण हा पिरॅमिडचा हे केलेला आहे आणि हेच पिरॅमिड आपण वापरतो, हेच चांगल्या क्वालिटीचे आहे. त्यानंतर सांगायचं झाल्यावर तुम्हाला हे जे आहे यंत्र जे आहे भगवान श्री महादेव आणि पार्वती माता यांचं यंत्र आहे. हे आपण साऊथ वेस्टसाठी आपण हे लावतो, कारण ज्या दिशेला राहू केतूची जी डायरेक्शन असते आणि जर एंट्री तुमची साऊथ वेस्टची असेल तर आपण हे साऊथ वेस्ट इन्चार्जसुद्धा आपण देतो. आणि तसे जर बघितले तर आता हे भरपूर आहे यंत्र. याच्यामध्ये व्यापार वृद्धीचे यंत्र आहे. हे आता दुसरं जे एखाद्या ठिकाणी टॉयलेट, आता काय होतं की फ्लॅट सिस्टीममध्ये टॉयलेट 100% चुकलेलं असतं, किचन चुकलेलं असतं. मग आपण त्याला काय करतो, आता चेंज तर करू शकत नाही, कारण फ्लॅट सिस्टीममध्ये चेंज करणं विनाकारणची तोडफोड आपण करत नाही, कारण ती तोडफोड करणंसुद्धा खूप महागाची होते आणि सोसायटीमध्ये तोडफोड करू देत नाही. त्यामुळे आपण काय करतो, त्याला डिटॅच करतो. तर ही जी कॉपर स्ट्रीप आहे ही प्युअर कॉपर आहे, हे काळंसुद्धा पडत नाही. आणि याच्यावर जे आहे की हे पूर्ण पिरॅमिडची डिझाईन आपण याच्यावर करून घेतलेली आहे आणि ह्या पिरॅमिडच्या डिझाईनमुळे हे सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी ऑब्झर्व करतं आणि आपल्या वास्तूमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करण्याचं काम करतं. हे आपण टॉयलेटला, बाथरूमला, किचनला असे जो काय कट आहे त्याला डिटॅच करण्यासाठी हे वापरतो. ही जी माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढीच माहिती दिली. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.